सूरजचा गावठी पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्राला आवडत आहे आणि अख्खा महाराष्ट्र सूरजच्या या गावठी पॅटर्नला सपोर्ट करत आहे। पण घरात एक असा सदस्य जिला सूरजचा हा गावठी पॅटर्न खूप आवडतो आणि याबद्दलच तिने सूरजला काही टिप्स पण दिल्यात आणि सूरजची वाहवा पण केली आहे, सूरजची स्तुती पण केली आहे, सूरजचं कौतुक पण केलं आहे। याबद्दलच मी बोलणार आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आणि ज्याप्रमाणे कॅप्टन्सी टास्क मध्ये सूरजने गेम खेळलाय, सूरजने ज्या प्रकारे त्याचा असली रूप दाखवलाय, त्याचा असली रंग दाखवलाय आणि हे बघून महाराष्ट्र खूप शॉक आहे। कारण सूरजला असं वागताना पहिल्यांदाच महाराष्ट्राने बघितलंय। कारण सूरज आतापर्यंत शांत होता घरामध्ये, जेव्हा त्याला बोलायचं असेल तेव्हाच तो बोलत होता, पण कॅप्टन्सी टास्क मध्ये त्याने हवास दाखवली आणि दाखवलं की तोही काही कमी नाहीये। आणि या गोष्टीचाच वर्षाताईंना खूप कौतुक वाटलं, कारण वर्षाताई सूरजला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात आणि घरामध्ये त्यांची बॉन्डिंग पण चांगली आहे। आणि सूरजचा जो परफॉर्मन्स होता कॅप्टन्सी टास्क मध्ये तो बघूनच वर्षाताई सूरजला बोलली की तू जे काही केलंस ते खूपच छान केलंस आणि प्रत्येकाला ते आवडले। आणि लोकांच्या बोलण्यावर तू लक्ष देऊ नकोस, तुला जे वाटते तेच कर, लोकांना बोलू दे, जे काय बोलतील ते बोलू दे, पण त्यांच्या बोलण्यावर तुला लक्ष द्यायचं नाही, तुला तुझ्या गेम कडे लक्ष द्यायचं आहे, तुला तुझ्या गेम मध्ये फोकस करायचं आहे। सूरज वर्षाताईंना सांगत होता की कॅप्टन्सी टास्क मध्ये अरबाजने कशा प्रकारे सूरजला धमकी दिली होती की तुला पाण्यामध्ये फेकेन, तुला पूल मध्ये फेकेन। आणि यावर सूरज हे पण बोलला की जर अरबाजने मला पूल मध्ये फेकलं असतं आणि जर मी पूल मधून बाहेर आलो असतो तर त्याला कळलं पण नसतं की मी काय करणार आहे त्याच्यासोबत। मी लय गावठी पॅटर्न आहे, हा सूरजचा शब्द खरंच खूप भारी होता आणि हा गावठी पॅटर्न असं अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ पाडत आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला सूरजचा हा गावठी पॅटर्न खूप आवडत आहे। तुम्हाला पण सूरजचा हा गावठी पॅटर्न आवडतो की काय, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।